इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्वनियोजित अपूर्व घडले, पूर्वनियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र करेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी कोणी साध, नम्र करेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी कोणी साध। शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या संग्राम, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा। या विद्यालयामध्ये इयत्ता 10वी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ आणि वर्षभरामध्ये ज्या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत या क्रीडा स्पर्धांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलेलं आहे त्यांचा गुणगौरव समारंभ असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब यांचं विद्यालयाच्या वतीनं मी आता मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय पवार सर, तसेच आपल्या 10वीच्या अ आणि ब जोडीचे वर्ग शिक्षक निकम सर आणि पठाण सर या दोघांचेही मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करते। तसेच
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय यादव सर आणि माझे इतर सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले इयत्ता 10वीचे आणि पुढील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि 8वी 9वीचे सर्व विद्यार्थी या सर्वांचंच मी स्वागत करते। माहिती आहे आपल्या शालेय जीवनामध्ये 2 दिवस अगदी आपल्या आठवणीत कायम राहतात, ते म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि शाळेचा शेवटचा दिवस। पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही कोणी पहिलीमध्ये प्रवेश करत असेल, कोणी 5वीमध्ये येत असेल, कोणी 8वीमध्ये प्रवेश घेत असेल, पण कुठल्या शाळेमध्ये आपण प्रवेश घेतोय त्या शाळेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते मनामध्ये की ही शाळा कशी असेल, शाळेतले विद्यार्थी इतर विद्यार्थी कसे असतील, शिक्षक कसे असतील, मला शाळेमध्ये करमेल का, माझे कोण मित्रमैत्रिणी होतील का, किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सगळ्या तुमच्या मनामध्ये असतात। आणि मग जेव्हा तुम्ही शाळेत प्रवेश करता तेव्हा इथं आल्यानंतर तुमचं स्वागत होतं। सगळे शिक्षक तुम्हाला पहिलीचे शिक्षक असतील, 1ली ते 4थीचे किंवा 5वी ते 10वीचे सर्व शिक्षक हे तुम्हाला सर्व त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान देत असतात। तुम्हाला अगदी आई वडिलांच्या मायेप्रमाणे ते प्रेम, जिव्हाळा आणि आपलं वात्सल्य या ठिकाणी देत असतात। तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टींचं मार्गदर्शन करत असतात, मला हवेशी वाटते। अनेक विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी होतात, शिक्षकांबद्दल तुम्हाला जिव्हाळा निर्माण होतो आणि मग ही शाळा जी आहे ती तुम्हाला आपलं म्हणजे आपल्या एक जिव्हाळ्याची शाळा अशी वाटू लागते। तर या शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला पुरेपूर देण्याचा शिक्षक प्रयत्न करत असतात। प्रत्येक शिक्षकाचं ध्येयच असतं की आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा, त्यानं आपल्या जीवनामध्ये भरपूर यश मिळवावं, समाजामध्ये चांगलं स्थान उत्पन्न करावं, त्यानं चांगला अधिकारी व्हावं अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते। आणि त्या भावनेनं तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते शिक्षक त्या दृष्टीने प्रयत्न करून घेत असतात। विद्यार्थ्यांचीही साथ आम्हाला लाभत असते। तर हे जे ज्ञान आहे, ज्ञान घेऊन तुम्ही बाहेर पडण्याचा हा दिवस आलेला आहे आणि या दिवशी तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी या शाळेमधून शिक्षकांकडून घेतलेल्या आहेत। त्या ज्ञानाचा वापर तुम्ही बाहेर गेल्यानंतर समाजामध्ये करावा। बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेक वाटा तुम्हाला असतील, अनेक संधी असतील, तर त्या संधीचा तुम्ही अनेक संधी तुमच्या पुढे असतील, योग्य संधीची निवड करा, योग्य आपलं ध्येय निश्चित करा। तर या ध्येय निश्चित करण्यासाठी सुद्धा ज्ञान मिळवणं गरजेचं आहे। प्रथम तुम्हाला ज्ञान मिळवलं पाहिजे। तर हे जे ज्ञान आहे ते सतत तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा। आम्ही दिलेलं आहेच, आम्ही जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे ती तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही, तुम्ही अजून बाहेर पडल्यानंतर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा। आपलं जे आयुष्य आहे, आपलं जीवन आहे ते सर्वगुण संपन्न करण्याचा प्रयत्न करा। चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहा, जे काही सभोवताली आपल्या समाजामध्ये चांगली व्यक्तिमत्व आहे त्या चांगल्या व्यक्तिमत्वांचा आदर्श आपल्या समोर ठेवा। या शिक्षणामुळे कितीतरी चांगली लोक घडलेली आहेत आणि याची कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, समाज सुधारक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती असतील। तर असे चांगले आपल्या समोर एक रोल मॉडेल असला पाहिजे। रोल मॉडेल म्हणजे कुठल्याही क्षेत्रातला असेल। मग तुम्हाला या शाळेमध्ये जी काही संधी मिळाली, ज्या काही कला तुमच्या विकसित झालेल्या आहेत त्या कला तुम्ही पुढे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या विकसित करा आणि चांगलं करिअर करा, ही शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देते। तुम्हाला इथून जरी तुम्ही बाहेर पडला तरी आमचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी असतील। ते आम्ही जे राबवतो उपक्रम वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्हालाही संधी मिळतात, आम्हालाही संधी मिळतात। तर हे सगळं आपल्याला केवळ कोणामुळे प्राप्त होत असतं, सगळी संधी आपल्याला तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आदरणीय चिटणीस साहेब आणि शिल्पा चिटणीस मॅडम यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे उपक्रम राबवत असतो। आणि त्यांची सुद्धा एक तळमळ असते की या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा उत्तम नागरिक बनावा, सर्व गुण संपन्न व्हावा, त्यानं कोणीतरी अधिकारी व्हावं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं।
त्याच्यामध्ये मग शिक्षकांचं नाव सुद्धा होणार आहे, शाळेचं होणार आहे आणि मग आपल्या संस्थेचं नाव सुद्धा उज्ज्वल होणार आहे. तर मी सर्वांना एकच सांगते की भरपूर शिका, भरपूर ज्ञान मिळवा आणि सतत शिकत राहा, ज्ञान मिळवत राहा आणि आपलं ध्येय गाठा. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक समस्या येतील पुढं, परिस्थिती आणि त्याच्यामध्ये, तर परिस्थितीवर मात करून तुम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करा. सतत आमचे आशीर्वाद सतत पाठीशी आहेत. काहीही अडचण आली तरी तुम्ही कधीही शाळेत या, कधीही फोन करा, आम्ही तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहू. या पुढील जीवनासाठी आणि परीक्षेसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्याचं कारण असं की मला माझा 11वा दिवस आठवतो. आज पांढरा शर्ट बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा पांढरा शर्ट घातला होता आणि नटून थटून गेलो कळत नव्हतं काय, तुमच्याकडे कळत नव्हतं. आता नवीन पिढीला किती अक्कल बाहेर आहे तेव्हा आम्हाला अक्कलच नव्हती ना जुन्या पिढीतल्या. पण सगळ्यांना ते पण तुम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी किंवा 9वीच्या तासचे विद्यार्थी सर्व नशिबान आहात. त्याचं कारण असं की शाळा जी असते का नाही ही इमारतीवर अवलंबून नसते, काय सुखसुविधा मिळतात त्याच्यावर अवलंबून नसतं. तुम्हाला शिक्षक कोण आहे आणि शिक्षक तुम्हाला कसं शिकवतात, शिक्षक तुमच्याशी मित्रासारखं वागतात का त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या शाळेमधले सर्व शिक्षक ते अतिशय उत्कृष्ट आहेत, तुमच्याशी मित्राप्रमाणे वागतात, तुम्हाला वेगवेगळ्या सूचना करतात, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायला मदत करतात. म्हणजे बघा आता काका निकम माझ्या मम्मी जिल्ह्यामध्ये फिरतो, सगळ्या पुण्यात फिरतो, पुण्यामध्ये शाळेत जातो, पण मला काका निकम सारखा शिक्षक हा अजिबात दिसला नाही. त्याचं गणित, त्यांचं तुमच्याशी असणारं बोलणं, तुमच्यावर असणारी वडिलांसारखी माया, रागवतो कोण आपल्या घरी रागवतात, आपण चिडतो का घरी कधी नाही चिडत. आणि हे सगळं तुम्हाला मिळालेल्या शाळेने दिलंय. महत्वाचं म्हणजे क्रीडांच्या संदर्भात असेल, यादव सर असतील, भास्कर जाधव असतील, तिला पठाण सर असतील, आता नवीन आलेल्या साहेबच्या बाबा असतील, त्या सगळ्या मंडळींनी तुम्हाला छान किती बनवलेलं. पण आपण काय असतं वेळेत जागा झालं पाहिजे. वेळ म्हणजे बघा मी सीए करतो, काय करतो तो सीए म्हणजे माहितीये का, चार्टर्ड अकाउंटंट माहितीये, कुणाला माहिती, मे महिन्यामध्ये माहिती कोण येस. पण ते अभ्यास नाही केला, अभ्यास नाही केला मी. मला मजा वाटायची तेव्हा. मला अजून आठवते मी पुण्याला परीक्षेला जायचो आणि बाकीची चेष्टा करत होतो. सगळ्यांकडे लक्ष द्यायचं बरं का, मागचे विद्यार्थी सगळे, आणि चेष्टा करत असायचो. तरी माझा एक रोग सुटला, याचा अर्थ मी हुशार होतो. पण मी जर वेळेला अभ्यास केला असता, सीए झालो असतो, तर कुठं विमानात फिरलो असतो छानपैकी. आता विमानात फिरायला मला कुणाला सांगायला पाहिजे, कुणाला सांगायला पाहिजे, मुलीला सांगायला पाहिजे तिकीट काढून दे. आत्ताच बघा आज तिकीट काढायला मी नाही काढलं माझं तिकीट, कारण मी बाजूबाजू तुमची एवढी इंटरेस्ट नाही संगणकावर. पण तिने आत्ताच माझं तिकीट कलकत्त्याचं बुक केलं मे महिन्यामध्ये, सॉरी एप्रिलमधलं बुक केलं. त्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये, तुम्ही आता 10वी मध्ये आहात, तुम्हाला दोन महिने छान वेळ आहे, तेव्हा
विचार केला पाहिजे. म्हणजे मी जर माझी मुलगी जर बिझनेस क्लास विमानाने फिरते तर मला मिळालं का? नाही मिळालं. मला आता पूर्वी वाटायचं आता माझी मुलं मोठी होणार, असं होणार तसं होणार, पण तसं नसतं. कारण त्यांचे व्याप असतात. बरोबर आहे, त्यांचे व्याप असतात. त्यांना मुलं झाली, त्यांना बघावं लागतं, त्यांचे प्रश्न असतात. आपले प्रश्न कोण सोडवतात? याचा अर्थ आपले प्रश्न आपल्याला आयुष्यभर सोडवायचे असतात. आणि ही संधी तुमची शाळा देते. म्हणजे मला कोमल काळे मोरे एक मुलगी आपल्या शाळेमध्ये आली गेंडामावर एक 4 दिवसापूर्वी, आणि ती भाषणाला उभी राहिली. ती काय म्हणली भाषणाला उभी राहिली तर माझ्याकडे तिने बघून सांगितलं, सर तुम्ही मला बोलायला उठवलं नाही कधीच शाळेमध्ये, मला तुम्ही बोलायला उठवलं नाही का? मी शाळेत कधी बोलले नाही. मी अशी आशा उठून बघायची तुमच्याकडं की तुम्ही मला उठ म्हणाल, बोल म्हणाल. आता मी जेव्हा विचार करते तेव्हा मी शाळेमध्ये एकदा पण नाही बोलले. आता हे जे आहे हे तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, 10वी आहे आता, पण तुम्ही 11वीला जाल, 12वीला जाल, कॉलेजमध्ये जाल, तुम्ही प्रत्येक गोष्टीत भाग घेतला पाहिजे. पुढे झालं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. काय झालं मला माहिती नाही, आपण 8वीत गेले की मुलं लाजायला सुरुवात होईल. पण तुम्ही नशिबान किती आहात की तुमच्या ह्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये मुलं मुली आहेत. मुलं मुली आहेत का नाही? माझ्या वर्गात मुलीच नव्हत्या. 7वी पण मराठी शाळेत आहे तुमच्या होत्या. 7वी पण मराठी शाळेत मुलगी नव्हती, 8वी ते 11वी मुलगी नव्हती. आणि मग मी कॉलेजला गेलो कोल्हापूरला, सगळ्या स्मार्ट होती. आपण जातात अगदी कॉलेजमध्ये 10 कॉलेज होतं, गाडीने यायच्या मुली, पण मी कुठल्या गोष्टी पोहोचू शकत नव्हतो. आता त्या मुली भेटतात आणि त्याच्याबद्दल मला तू कसा काय आठवत नाहीस? मी आठवीत कसा? मी बावळत होतो ना, मी बावळत होतो ना. समजून घ्या, तुम्हाला आज तुम्हाला एक अर्धा तास बोली, पण तुम्हाला असं वाटतं पाहिजे यस मी काय तर बरं. पण आता काय झालंय, आता बावळत कोण आहे माहितीये? कोण आहे? मी स्मार्ट आहे म्हणून ते विचारतो तू आठवत कसा नाही आम्हाला. म्हणजे त्यांचे मी लेख पेपरला देतो, त्यांच्या कविता देतो, त्यांच्याशी बोलतो, दाड एक तासभर बोलतो. ते आता मला बावळट वाटतात. त्याचा अर्थ मी जर तरुणपणाचे माझे जर फोटो काढून बघितले ना तर मी इतका बावळट वाटतो, इतका बावळट वाटतो. आता इतका स्मार्ट वाटतो, वय होऊन सुद्धा स्मार्ट वाटतो. त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला परिस्थिती हा प्रश्न नसतो. आपण त्याच्या वेळेस काय करतो? वेळ गेली की गेली, वेळ पुन्हा परत येत नाही. तुम्ही समजून घ्या, त्या कालावधीमध्ये पूर्वीच्या कालावधीमध्ये घरात 4 भाऊ असायचे. बरोबर आहे, 4 बहिणी. आता आमच्या आईला किती 4 बहिणी 5 भाऊ आणि 2 भाऊ एक्सपायर झाले प्लेगच्यासाठी. किंवा प्लेगची सांगायची की घरात पटापटा माणसं मारायची. एक जाऊन घेऊन आल्यापर्यंत दुसरा मारायचा. जुन्या गोष्टी वाचता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला हे आजचा जो समारंभ आहे हा तुम्हाला चेतना देणारा असला पाहिजे, विचार करायला लावणारा असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करायला शिकलं पाहिजे. आता बऱ्याच मुलांच्या मुलींच्या घरामध्ये समजा सांगणारं कोणी नाही, शिकलेलं कोणी नाही. अशा वेळेला तुम्ही शिक्षकांशी बोललं पाहिजे, मित्रांशी बोललं पाहिजे. तुम्हाला आता नशिबाई एकत्र असल्यामुळे तुम्हाला कुठलंही काय म्हणतो मनामध्ये भीती असते का ती नाही. तुम्ही आता समजा बाहेर एखादी ऑफिसमध्ये नोकरीला ओके आणि एखादी कलिग आहे तुमची विद्यार्थी नाही मुलगी आहे, तर तुम्ही काय बोलणार कारण तुम्हाला सवय झाली. आम्हाला सवयच नव्हती. आणि हे मला कधी जाणवलं माहितीये का, माझी मुलगी कमीच इंजिनिअरिंगला होती आणि तिच्या वर्गात मुलंच नव्हती, कारण ते फक्त मुलींचं कॉलेज होतं मेकॅनिकल इंजिनिअरचं. ती आता बाहेरची ते माझं लाईफ जे म्हणते ते व्यवस्थित गेलं नाही, पण माझ्या सगळ्या शाळेमध्ये मुलीच होत्या. लाईफ जे म्हणतो लाईफ म्हणजे याचा अर्थ असा की एकमेकांची चेष्टा करणं असेल, एकमेकाला अभ्यासात मदत करणं असेल, एकमेकांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, तर ती तिची व्हायला तिला त्रास झाला त्यावेळेला. पण तुम्हाला तसं नाही. तर तुम्ही आता 10वीच्या अभ्यास करून परीक्षेला जात असताना जे काही ज्ञान मिळवलंय त्याचा पुरेपूर वापर करा. त्याचंही उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगेन की
माझं इंग्लिश कच्च होतं, पण मी 8वी पासून कॉमर्स होतो, माझं अकाउंट फार भारी. तर मी फेमस होतो कोल्हापूरला कॉलेजमध्ये. अकाउंट्स यायचं भाव, म्हणजे मुलीशी बोलायचं नाही प्रश्न नाही, पण अकाउंट्स बसतो तो उत्तर पटापट पटापट पटापट. मग सगळी मुलं FY ला त्यावेळेला गणित घेतलं सगळ्यांनी. मी पण गणित घेतलं, पण ती इंग्रजीमध्ये शिकवायची. मला अजून आठवतं कुंभोळकर सर होते, मला कळायचंच नाही, कोणाला सांगता क्लास लावायला पैसे नव्हते, सांगता कोणाला. पण परीक्षेच्या आधी मी काय केलं, मुलगी होती पुढं माझ्या, तेव्हा माहिती आपण त्या लाईफ मध्ये मी म्हटलं तुला मी बाकीचे सगळे पेपर दाखवतो, तू फक्त गणित दाखव. ती मुलगी फार हुशार होती, माझ्याकडनं सगळं बघून घेतलं, गणित पेपर मला फक्त दाखवते. मी माझं सारखं, पण मी शेवटपणे आठवत गेली. मी म्हटलं आता गेला विषय काय केलं, आणि मी SY इकडे मला 35 मार्क पडले. वा म्हटलं सुटलो एकदाच. पण माझी चुकी काय झाली, गणित कशाला घेतली, मला तर जमणार नाही, इंग्रजीमध्ये तिथे शिकवणार आहे, मी घ्या नको. तर हे सगळे अनुभव आहेत ना, की आपण शेअर करायला शिकले पाहिजे. तुम्ही लक्षात घ्यायचं, समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहिती पाहिजे, यांच्या पुढे मला माहित नाही, पण आता मी माझ्या मुलाशी कसं वागतो ऍज अ फ्रेंड, मग तुम्हाला शिकवतो इथं कचरा टाकायचं नाही, बाबा हे असं वागायचं नाही, बाबा तसं वागायचं नाही. पण ते पुरी चालत होतं का, असं पुरी असं कोणी बोलायचं वाटला ना, असं बोलता तुम्ही सुद्धा आई वडिलांशी ऍज अ फ्रेंड वागलं पाहिजे. कारण आता प्रत्येक घरात 1 किंवा 2 मुलं, जास्तीत जास्त 3. तर तुम्हाला हे सगळं जे आहे शाळेत दिलंय, त्या शाळेचा उपयोग होतो. आपण हे हस्तलिखित बघा का करतो, तुम्ही 10-20 वर्षानंतर आला तर तुम्हाला कळलं. त्या मुलीने बघा किती छान सांगितलं, 10 वर्षांनी जेव्हा जेव्हा हस्तलिखित बघेल ना, तेव्हा तिला मिळणारा आनंद किती आहे. आज बघा तुम्ही जो बोलेल, किती मुलं बोलणार हात वर करा, किती मुलं बोलणार हात वर करा, कोण बोलणार नाही. आज जो बोलेल त्याचं भाषण तुम्हाला 25 वर्षानंतर सुद्धा मिळेल. कुठं मिळेल, कुठं मिळेल, युट्यूबवर मिळेल. ते बाकी शेअर करत नाही, आपलं शेअर करताय. आता जेवढ्या मुली बोलणार ते युट्यूबवर त्यांचं भाषण टाकणार, तुम्ही बोलत नाही. तर हे सगळं झालं पाहिजे. आता मी शेवटचे उदाहरण घेऊन जास्त काय बोलणार नाही, फक्त एवढंच सांगेल तुम्हाला ज्या ज्या वेळेला प्रत्येकाला कुठंही गरज लागेल, तिथं लागेल, पुण्यात लागेल, बेसिकली पुण्याकडे सरकायचा प्रयत्न करा. पुढं जवळ आहे तुम्हाला, माणसं 2-2 हजार 3-3 किलोमीटरवर येतात. परंतु पुण्यामध्ये बघा, नागेवाडीतल्या एका मुली टिपायला विषय म्हणून आहे, ती गेली पुण्यात, आता ती पाळणागर जाऊन गेलं. भरपूर उद्योग आहे, तर ह्या उद्योगाला काही मरण नाही. तर तुम्ही मॅक्झिमम प्रयत्न करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटे छोटे कोर्स करत पुढे जा. पुढचं आपल्याला माहित नाही. त्याचे 2 उदाहरण मी देईन. एक म्हणजे माझ्या मुलीला मी 12वी नंतर पुण्याला घालणार होतो, 1वी नंतर 12वी. कारण आपला समाज जो आहे ना फार कमी आहे, फार शिक्षित समाज आहे ना, ते ठाणे मुलांना आणि त्यांना पुण्याच्या बाजूला जास्त आहे. तर माझ्या लक्षात होतं की समजा त्यांना चांगली स्थळं मिळायची असते, त्याला चांगल्या लोकांना तर तिकडे गेले पाहिजे. तर मी तिला कधी घालणार होती, मग 12वी नंतर घालणार होतो. पण माझा जो भाचा आहे ना, तो मला काय म्हटला, मामा तू 12वी नंतर काय घालतो, 10वी नंतर घाल, 2 वर्षात ती मुलगी तयार होईल, मग 10वी नंतर घाल. पण ती एकदा नागेवाडी शाळेत आली मैत्रिणीला घेऊन आणि भाषण करत होती. तर मी नागेवाडीच्या मुलामुलीला सांगितलं तुम्ही पुण्याकडे जावा. नागेवाडीची भरपूर मुलं पुण्याकडे सर वेगवेगळ्या कोर्सेस केले, ओपन पण केले, आपल्याकडे पण केले भरपूर. तर तो सांगत होता, काय सांगत होता, ही सांगत होती भाषणामध्ये की मी 11वीला पुण्याला जाताना एसटी मध्ये सातारा टू पुणे रडत होते की मला नव्हतं जायचं, मला 12वी नंतर जायचं किंवा जायचंच नव्हतं पुण्याला शिकायला. पण म्हणते मी 8 दिवसात सेटल झाले तिथं लगेच, पण माझं कल्याण झालं, मी पुढे गेले, मला पुण्याचा अनुभव आला. तसंच ती मेकॅनिकल इंजिनियर आहे. समजून मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर मी म्हटलं नाही तिला आता काय करूया, MBA करू दे, मास्टर्स करू दे. तर पुन्हा त्या मला भाषाचा फोन आला, अरे म्हटलं तुम्हाला ती सिलेक्ट झाली होती कॅम्पसमध्ये ऍटलास कॉम्पोला,
तो म्हटला आता MBA नको करू. त्याचं कारण असं म्हटला, एक्सपिरियन्स काउंट होतं म्हटलं. एक्सपिरियन्स काउंट म्हणजे काय, तर MBA करण्यापेक्षा जर 2 वर्षात ती नोकरी आहे ना, ज्याला MBA 2 वर्षांनी होणार, त्याला नोकरी मिळाली, जो नोकरीला असतो ना त्याला जास्त मिळेल. ते सगळं तुम्हाला हळूहळू या 2 महिन्यात शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घ्या. आणि शेवटचं उदाहरण त्या परवाच्याच मुलीचं देणार आहे आणि थांबणार आहे. तर ती मुलगी, त्या मुलीच्या समाजामध्ये मुलीला शिकवत नाही, त्यामुळे तिच्या बहिणीला फक्त 6वी शिकवलं, लग्न करून दिलं. दुसऱ्या बहिणीला असं 7वी 8वी शिकवलं, लग्न करून दिलं. ही मुलगी मात्र 10वी पर्यंत शिकली. पण तिला शाळेमध्ये असं वेगवेगळ्या शिक्षकांनी असेल, आमच्या भाषणातला असेल, तिला शिक्षणाचं महत्व कळलं. त्या मुलीने काय केलं असेल, ती मुलगी ITI मध्ये गेली, तिने कोर्सेस बघितले, आपल्याला कुठला जेबल बघितलं आणि ब्युटी पार्लरच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. घरात सांगितलं नाही, कारण घरात शिकू देणार नाही, घरात शिकू देणार नाही. आणि मग 3 महिन्यांनी सांगितलं आणि तिने ब्युटी पार्लरचा कोर्स केला. तो म्हणजे 18 वर्ष झाली पूर्ण. लगेच घरच्यांनी काय केलं, लग्न करून टाकलं तिचं. आणि तिचा भाऊ मात्र शिकला इंजिनियर. मुलाला शिकवायचं ना, मुलीला नाही शिकवायचं. आणि अचानक एकदा तिच्या वडिलांना ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर खर्च कोणी केला सगळा, मुलीने नाही केला. मुलगी कुठं करता, मुलगी हरकत करते ना, भावाने केला खर्च सगळा. आणि तो बोलला बोलता म्हटला, बघा तुम्ही 3घी बहिणी आहे, कुणी काही खर्च केला नाही, मीच केला खर्च. तू चेष्टेवारी पण बोलला असेल, काही सिरियस बोलणार असेल. पण ह्या मुलीला लागलं फार. तिचा कोर्स कुठला झाला होता, तिने बारामतीमध्ये पार्लरचं दुकान टाकलं. आज तिच्याकडे 7-8 मुली आहेत, गाडी आहे 4 चाकी, दर महिन्याला आईवडिलांना पैसे पाठवते. आणि हे उदाहरण तिने सांगितलं. आणि तिच्या बहिणीच्या मुली आहेत, मुलींना बहिणीने सांगितलं, मुलांना सांगितलं, मावशीचं उदाहरण घे. याचा अर्थ असा होतो की आपण या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या घरच्यांना काय झेपे, आपल्याला काय झेपे, आपल्याला कशामध्ये आवड आहे. जे एखाद्याला चित्रकलेत आवड आहे, बघा आता काल चित्र प्रदर्शन दिल्लीमध्ये चित्र आमच्या हॉलमध्ये त्या कॉलेजचं चित्र प्रदर्शन होतं. पण दिल्लीमध्ये आता चित्र प्रदर्शन भरलं 2 लाखापासून 3 कोटीपर्यंत चित्राची विक्री झाली एका चित्राची. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी आहे. तुम्हाला फुटबॉल कोच करता येतं, तुम्हाला चित्रकलेमध्ये पुढे जाता येतं, तुम्हाला कबड्डीमध्ये पुढे जाता येतं, तुम्हाला काय शेफ म्हणून पुढे जाता येतं. पूर्वी तसं नव्हतं. तुम्हाला नाटकामध्ये पुढे जाता येतं, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात पुढे जाता येतं. आणि अभ्यासापुढे एक छंद पण पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही विचार करा. महत्वाचं म्हणजे आता नवी फॅशन आहे, चांगली फॅशन. नाशिकला गेलो, मागं तुम्हाला उदाहरण दिलंय. मुलं काय करतात, मुली काय करतात, एक डिप्लोमा तरी करतात किंवा ITI तरी करतात. ITI करतात, त्यानंतर जॉब मिळतो कंपन्यांमध्ये, लगेच डिप्लोमाला ऍडमिशन घेतात. डिप्लोमा करून डिग्री करतात, डिग्री करून MBA करतात आणि झट त्याचे दाड करत इंजिनियर जो होतो मुलगा त्याच्याबरोबरचा त्याच्यापेक्षा 25 बोलला चांगल्या पोस्टला जातात. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूनी मोठ्या कॉलेजची फी, तुम्ही जिथं ऍडमिशन घेता का नाही त्याची फी, जसं इथं पगार कोण करतं, शिक्षकाच्या आम्ही करतो का नाही, शासन देतं त्यांना पैसे, शासन देतं. तसं तुमची फी सुद्धा तिथल्या कॉलेजमध्ये काय करत असतं, शासन करत असतं. त्यामुळे हे जे कॉलेजची जी मार्केटिंग वाले असतात का नाही, ते तुम्हाला सांगतं मेकॅनिकल ऍडमिशन घ्या, तिथं घ्या, तिथं घ्या, तिथं घ्या. त्यांना काही नाही का विद्यार्थी आले की त्यांचं काम पाहिजे. पण आपण विचार करा, त्यामुळे 10वीचं तुमचं जे सगळं आतापर्यंत झालेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाचा फायदा करून घ्या. मित्रांनी एकमेकाला समजून सांगा, मैत्रिणीने एकमेकाला समजून सांगा. आपल्या प्रत्येकाने मर्यादा 5-6 वर्ष पाळा. किती वर्ष पाळायचं? 6 वर्ष. 6 वर्षाने काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कोण म्हणणार, तुम्हाला मेच्युरिटी चांगलं कळतं, वाईट कळतं, त्या वयामध्ये चांगलं वाईट समजत नाही. तर हे सगळं तुमच्या अनुभवावर
असं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्ही या 2 महिन्यामध्ये प्रामाणिकपणे आपल्याला कुठल्या बाजूला जायचं त्याचा अभ्यास करा आणि त्याचा उपयोग करून घ्या आणि मोठे व्हा. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी मी माझ्याकडे अवश्य या. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आता म्हणजे मी बोलणार आहे किंवा पठार सर बोलणार आहे, त्यापेक्षा आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चिटणीस साहेब किंवा आम्ही सर्व शिक्षक किंवा इयत्ता 9वीच्या मुलांना आम्हाला सर विद्यार्थ्यांना ऐकायच्या जायचं, त्यांनी 2 मिनिटं बोलावं, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या. साहेबांनी तुम्हाला सांगितलंय पुढच्या 20 वर्षानंतर तुम्ही तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला दाखवा 10वीत कसं बसलं. पठार सर आम्ही वर्षभर तुम्हाला खूप काय सांगितलंय, आता तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा अशी मी विनंती करतो. आणि कोण करणार आहे पहिलं भाषण? मी प्रमुख पाहुणे असलेले श्री चिटणीस साहेब यांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आणि वेळात वेळ काढून ते इथे आले. खरं तर मी या शाळेत पहिलीपासून आहे आणि हा 10 वर्षांचा प्रवास कधी संपला कळलंच नाही. एकच कविता म्हणेन, झाड पिकत असते पक्षी मात्र उडून जातात, शाळेतले दिवस मागे पडून जातात, काही शिक्षक आवडतात तर काहींचा धाक असतो, शिक्षकांच्या नकला करणाऱ्या नेहमी शेवटचाच बाप असतो. शिक्षक होते ते सुद्धा खूप छान शिकवायचे आणि त्यानंतर 6वीला जाधव सर होते. 6वी तुझी घरीच काढली कोरोनामुळे. 8वीत आल्यानंतर आमचे वर्ग शिक्षक बदलणार होते, आम्हाला यादव सर वर्ग शिक्षक येणार होते. खरं तर सुरुवातीला त्यांच्या विषयात ऐकलं होतं की ते खूप कडक आहेत ते म्हणजे मारतात वगैरे, म्हणून आम्ही जाधव सरांच्या इतकं मागं लागलो की सर अजिबात वर्ग सोडू नका, आम्हाला ते यादव सर वर्ग शिक्षक नको. पण जेव्हा ते वर्ग शिक्षक आले तेव्हा खूप सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण नंतर त्यांची सवय होत गेली आणि ते आमचे आवडते शिक्षक देखील बनले. ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे. त्यांची इंग्लिश शिकवण्याची पद्धत वेगळी हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते धडा शिकवत नाहीत पण त्यातलं नीट समजून सांगतात आणि व्याकरण शिकवताना ते व्याकरणाची रूल कधीच सांगत नाहीत तर ते कसं लक्षात ठेवायचं ते ट्रिकने सांगतात. त्यानंतर पठार सर जे आता आमचे वर्ग शिक्षक आहेत ते पण आम्हाला खूप आवडतात. ते आम्हाला हिंदी आणि 8वीत असताना इतिहास शिकवायचे. इतिहास ते खूप छान प्रकारे शिकवायचे. इतिहास शिकवताना ते शिकवत होते ते एकदम डोळ्यासमोर राहायचं. इतिहास ते खूप छान शिकवतात आणि हिंदीचा तर काही विषय येत नाही, हिंदी पण भारी शिकवतात. त्यानंतर काय टीचर त्या सायन्स इतिहास आणि इंग्लिश हे तिन्ही विषय शिकवतात, ते आम्ही खूप छान शिकवतात. युजी जाधव सर त्या 8वीत असताना गणित शिकवायचे आणि आता सायन्स पण शिकवतात. आम्हाला 9वीमध्ये निकम टीचरांनी सायन्स शिकवलं, त्या देखील खूप छान शिकवायच्या, त्यांची देखील आता आठवण होईल. आणि त्यानंतर आता बाबर टीचर आल्या, त्या लेट आल्या पण त्यांनी आमचा सगळा पोर्शन कव्हर करून नीट समजून सांगितलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. निकम सर, मला 8वीपर्यंत गणित म्हणलं की नको व्हायचं, असं वाटायचं कधी एकच हा विषय जातोय, पण 9वी झाल्यानंतर त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं. त्यानंतर आता गणित आम्हाला सगळ्यात आवडता विषय. मी क्लासला जायचे ना तेव्हा क्लासमधल्या पुरीला सगळ्यात जास्त डाऊट गणिताचे असायचे. सगळे असं मला सारखं विचारायचे की तुला गणित एवढं का आवडतं, आम्हाला तर गणिताचा खूप राग येतो. आणि सरांनी दिलेल्या नोट्स वगैरे तर सगळ्या माझ्याकडून घ्यायच्या. तर एवढे सगळे छान शिक्षक आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि ही शाळा माझ्या नेहमीच लक्षात राहील. सहवास सुटला म्हणून संबंध संपत नाही आणि निरोप घेतला म्हणून नाते तुटत नाही. धन्यवाद. मी आता या शाळेत पहिलीपासून शिकतोय. आमच्या वर्ग शिक्षक निकम सर गणित विषय आम्हाला अजिबात आवडत नाही आमच्या वर्गाला, पण निकम सर शिकवल्यापासून निकम सर जेव्हापासून आम्हाला गणित शिकवतात ना तेव्हा सगळ्या आमच्या वर्गाचा गणित विषय आवडीचा चाललाय. आणि पठार सर आम्हाला हिंदी विषय शिकवायला आहे, ते पण खूप छान शिकवतात, आम्हाला प्रयत्न देतात. धन्यवाद. मला 10वीच्या निरोप समारंभात काही आठवलं होणार आहे ते तुम्ही सांगायचे नाही. पहिले तर निकम सर म्हणजे हे आम्हाला गणित म्हटलं की इतकी भीती वाटायची, पण जेव्हापासून निकम
विषय खूप आवडायला लागला आम्हा सर्वांना. थँक्यू. मी या शाळेत आठवीमध्ये आलो. आमचे वर्ग शिक्षक पठाण सर आणि आम्हाला त्यांनी चांगलं ज्ञान दिलं. जाधव सर आणि जाधव सर यांनी आम्हाला सर्व स्पर्धांसाठी पाठिंबा दिला. शिक्षक आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या 10वीचा शेवटचा दिवस म्हटलं की आपण शाळेत घातलेला धिंगाणा, मित्रमैत्रिणींसोबत केलेली मस्ती आणि शिक्षकांना दिलेला त्रास हे सर्व आठवतं. तुम्ही परत कधी भेटाल का नाही माहित नाही, पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आपल्या हे 10 वर्ष ह्या शाळेचे कसे हसत खेळ गेले हे समजलंच नाही. जर पुढे कधी भेटाल तर आठवण करा आणि भेटत राहा. एवढंच बोलेन मी. थँक्यू. माझे नाव यश सावंत. मी 9वीपासून या शाळेत शिकत आहे. मला ही शाळा खूप आवडली. धन्यवाद. खरं तर मी इयत्ता 9वीमध्ये या शाळेत आले. मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, पण इथे निकम सर एवढा भारी गणित विषय शिकवतात की ह्या वर्षी माझा गणिता विषय खूप आवडीचा झालाय. परत विज्ञान हा सुद्धा विषय मी अजिबात अभ्यास करायचा नाही, तो सुद्धा मी विज्ञान विषयाचा सुद्धा अभ्यास करते. इथे सर्व शिक्षक चांगले शिकवतात. हिंदी विषय सुद्धा पठाण सर खूप चांगले शिकवतात. चुकल्या तर समजून घेतात. आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव सुनील सावंत. मी फक्त तुम्हाला शिक्षकांना शिकायच्या असं सांगणार, तुम्ही चांगलं शिकून ऐकावे. मी या शाळेत 5वीपासून शिकत आहे. आम्हाला 5वीत वर्ग शिक्षक इंग्लिश होते. ते आम्हाला गणित विषय शिकत होते. त्यांचा गणित विषय आम्हाला खूप आवडत होता. ते चांगले शिकत होते. ते बोलायचे, खूप गप्पा मारायचे आमच्यावर. आम्हाला खूप चांगलं वाटायचे. त्यानंतर 6वीत गेल्यानंतर आम्हाला जाधव सर वर्ग शिक्षक म्हणून होते. ते आम्हाला हिंदी विषय शिकवायचे. त्यांचा हिंदी विषय खूप छान होता. मग आम्हाला खूप हसवायचे, तर आम्हाला खूप हसायचं. आणि पुढे 7वीत गेल्यानंतर तेच आम्हाला वर्ग शिक्षक होते. आणि नंतर 8वीमध्ये आल्यानंतर आम्हाला जाधव सर वर्ग शिक्षक झाले. थोडं आम्हाला भीती वाटली त्यांची, पण काय आपल्याला तोंडावरून आपल्याला ओळखता येत नाही. त्यांचा स्वभाव बोलताना आपल्याला कळतं की व्यक्ती कसा आहे. त्यामुळं ते जर आमच्याकडे बोलायला लागले तेव्हा आम्हाला कळलं की ते कसे. त्यांच्याबरोबर बोलताना आम्हाला खूप छान वाटायचं. आणि खेळ खेळताना पण आम्हाला चांगलं त्यांनी मार्गदर्शन केले. आणि नंतर 9वीमध्ये सुद्धा यादव सरांचा मार्गदर्शन करते. आणि आता सध्या 10वीमध्ये आम्हाला पठाण सर शिक्षक आहेत. ते पण आम्हाला खूप छान शिकवतात, खूप हसवतात. आणि मला सुद्धा आठवण येते विचारायची, त्या सुद्धा आम्हाला छान शिकवायच्या. थोड्या स्ट्रिक्ट होत्या, पण खूप छान बोलायच्या, मार्गदर्शन करायच्या. थँक्यू. माझं नाव सुनील सावंत. मी आता 9वीत या शाळेत आलो. या शाळेत येण्याच्या पूर्वी माझं गणित हे खूप कच्चं होतं.
खरं या शाळेत आल्यानंतर मला निकम सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सोबतच पठाण सर आणि PS जाधव सर हे माझ्याबरोबर असे मित्रासारखे वागत होते. आणि या सरांनी पण इंग्लिशचे खूप चांगले मार्गदर्शन केले आणि तसं धन्यवाद. शेवटचा दिवस आहे. मला माहित आहे तुम्ही आपल्या शाळेला खूप मिस करणार आहे. खास करून आपल्या शिक्षकांना, त्यांनी आतापर्यंत आपल्याला एवढं चांगलं सपोर्ट करून शिक्षण दिलं, चांगलं माणूस कसं घडावं हे शिकवलं. मला माहित आहे काय कायांना असं वाटतं आपल्या शाळेत गेल्यावर, आपण कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला थोडं कसं शिक्षण भेटेल कसं नाही, शिक्षक कसे असतील कसे नाही. जाऊ दे, ते वेगळा विषय. पण जाऊ द्या, तुम्हाला काही वाईट वाटत असेल, शेवटचा दिवस आहे असं तुम्हाला वाटत असेल की आता आपल्याला शाळेतला भात खायला मिळत नाही. शिक्षण म्हणजे नुसतं वही पेन नसून बुद्धीला ज्ञानाकडे तर भावनेला माणुसकीकडे नेणारे एक चांगले शिक्षकच असतात. शिक्षकांचा कायम आदर करा. माझ्याकडून आतापर्यंत कुठल्या तरी शिक्षकांना कुठलाही चुकीचा काहीतरी वागणं माझं पटलं नसेल तर मला माफ करा. आता शेवटचं वर्ष आहे. तुमच्या सगळ्या शिक्षकांची आणि उद्या शिवजयंती असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की मी या शाळेचे आपण मला नाही किंमत चालू मला काहीच येत नव्हतं, म्हणजे शाळेवर मला आता बऱ्यापैकी चांगलेच आहे. सर्वांचं धन्यवाद. मला सर्व शिक्षकांनी खूप चांगले शिकवले. आमचे वर्ग शिक्षक पठाण सर यांनी आम्हाला खूप चांगले शिकवले व यादव सर यांनी आम्हाला चांगले प्रोत्साहन दिले. निकम सरांनी माझं गणित खूप चांगलं करून घेतलं, याबद्दल धन्यवाद. कारण की मला मराठी येत नाही बोलायला. मैं सब चीज में भाग लेना बहुत पसंद करती हूँ, अभी भी करती हूँ, पर पढ़ाई में बिल्कुल नहीं करती हूँ. स्पोर्ट्स में, चाहे डांस में, ड्राइंग में, सब में भाग लेना चाहती हूँ, पर पढ़ाई क्यों नहीं होती क्या पता. क्योंकि पूरे साल बोलते पढ़ लो पर नहीं पढ़ने का मन करता है, फिर भी कोशिश कर रही हूँ. अरे सुनो तो आगे क्या. मुझे पता है क्या, निकम सर और यादव सर से बहुत डर लगता था पहले. मेरी किटी बोलती थी कि सर बहुत मारते, बहुत ऐसे बोलती थी. मैं हाँ फिर निकम सर घर भेज देते, अगर पढ़ाई नहीं करोगी ना तो बहुत मारेंगे. और मुझे 9th में पता चला कि निकम सर इतने भी डरावने नहीं है. और यादव सर पता है क्या, यादव सर के सामने अभी भी मैं डरती हूँ.
आम्ही सर्व शिक्षकांनी गेले 2 वर्ष किंवा जे काही तुम्ही ह्या शाळेत जेवढी वर्ष असाल तेवढी वर्ष निश्चितपणे सर्व शिक्षकांनी तुम्हाला पुढच्या मुलाप्रमाणे जपलेलं आहे, ते प्रेम दिलेलं आहे, प्रसंगी चिडलेलं आहे, शिवायही दिली असते, पण त्या सर्व तुमच्या फायद्यासाठी होते. आमच्याकडून कळत न कळत कुठल्याही शिक्षकाकडून यादव सर असतील, जाधव सर असतील, पठाण सर असतील, BS जाधव सर असतील, काळे मॅडम असतील, बाबर मॅडम असतील, सर्व तुम्हाला आतापर्यंत शिकवणारे सर्व शिक्षक, शिरवण सर, राव सर, वायकर सर, वाडले मॅडम, यांच्याकडून कळत न कळत जर काही चूक झाली असेल तर ती तुम्ही मोठ्या मनात, जसं आपण आई वडिलावरती कधी चिडत नाही, आई वडिलावरती रागवत नाही, त्याच पद्धतीनं शिक्षक सुद्धा असतात. तुम्ही आमच्याकडून कळत न कळत कुठली चूक झाली असेल तर तुम्ही मोठ्या मनानं आम्हाला माफ करा, असं मला याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरी गोष्ट, साहेब निरोप समारंभ तुम्ही सांगायला दजवत नाही. आज रहमतपूरमध्ये सुद्धा एवढं छान वातावरण आहे एज्युकेशनल, तरी रहमतपूरमध्ये पोलीस गाडी बोलवायला निरोप समारंभ. पण त्या मनाला आपली मुलं थोडीशी अवघड असतील, कशी असतील, पण त्यातली आहेत आणि ती निश्चित लोकमंडळीय शाळेवरती प्रेम करा, शिक्षकांच्यावरती प्रेम करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 9वी 10वीला टीम किती स्ट्रॉंग आहे. इंग्लिश बघा, यादव सर शिकवतात, काळे मॅडम शिकवतात, ताकद आहे त्यांच्या टीचिंगमध्ये. हिंदीला तुम्हाला पठाण सर शिकवतात, म्हणजे एकट्या माणसाची प्रचंड ताकद आहे. तुम्हाला सायन्सला 2 टीचर्स आहेत, बाबर मॅडम शिकवतात, जाधव सर शिकवतात. असं आपल्यातले एक चांगले शिक्षक होते लोहार सर, ते दुर्दैवानं आपल्यातून गेले. अशी स्ट्रॉंग टीम निश्चितपणे या 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आहे. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना मी एक आवाहन करतो, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पण आहेत, तुम्ही या प्रचंड मोठ्या एरिया झालेलं सर, कितीतरी प्रचंड मोठे अपार्टमेंट आहेत, प्रचंड एनर्जी आहे. तुम्ही 9वी 10वीचे 25 विद्यार्थी, हे विद्यार्थी आपल्याला वेगळे जे दुसऱ्या शाळेत जातात, ते या शाळेत तुम्ही आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करा. कारण तुमच्याकडे पालक सुद्धा म्हटलेले आहेत की या शाळेची टीम ही अतिशय प्रचंड आहे, विद्यार्थ्यांच्यासाठी कष्ट घेणार आहे, प्रचंड डिव्होशन आम्ही यांच्यासाठी काम करतो. यापुढील काळात अजून यांच्यावरती डिव्होशन घेतलं जाईल. आणि आपल्याच म्हणजे मी तर असं आवाहन करेन, ज्याला गणितामध्ये म्हणजे तो वेळ पिक्चर होता, वेळ गणिताचं वेळ लागायचं असेल तर मुलाला 9वीला लोकमंगलमध्ये घाला. 2 वर्षामध्ये त्या मुलाच्या मध्ये प्रचंड गणिताची आवड, बाकीचे जर सब्जेक्ट होणारच आहेत, सायन्स पण होणार आहे आणि इंग्लिश पण होणार आहे, कारण टीम आपल्याकडे त्या ताकदीची आहे. आणि साहेब आपल्याला आश्वासन देतो की जूनला मी स्वतः एकटा प्रयत्नशील राहणार आहे की 9वी 10वीला 25 ऍडमिशन मी वाढवणार आहे, ती ह्या सर्व शिलेदारांच्यामुळे वाढवणार आहे. आणि मला माहित आहे आजची ती 10वी ही जी आपली मुलं आहेत ती या कामामध्ये मला निश्चितपणे चांगली मदत करणार आहे. येस और नो? दुसरी एक गोष्ट तुम्हाला नमूदपणे करावी वाटते, पाठीमागे एक मीटिंग झाली 10वीची. पालकांना मी आवाहन केलं, आपला बालक गरीब आहे, 200, 300, 400 रुपये असले तर तू काम कर. मी पालकांना आवाहन केलं की बाबा तुम्ही गणित प्रयोगशाळेला किंवा शाळेमध्ये तुम्ही दुसऱ्या गोष्टीचे धन्यवाद साहेब आपल्याला द्यायचे राहिले. तुम्ही आम्हाला एक चांगला मुख्याध्यापिका म्हणून एक बाबर मॅडम की त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना असतात, शाळा डेव्हलपमेंटचे सतत विचार असतात, त्या दिल्यामुळे या वर्षामध्ये मी म्हणजे माझ्यातल्या ज्या काही कुठल्या गोष्टी ज्या आतापर्यंत घडलेल्या होत्या त्याला त्यांनी निश्चितपणे सपोर्ट करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं स्पेशली बाबर मॅडमसाठी सर्व विद्यार्थ्यांनी टाळावा. तुम्ही सर्वजण राहिलेल्या काळामध्ये छान अभ्यास करा याची मला खात्री आहे. आतापर्यंत केला नाही की तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण राहिलेल्या
15-20 दिवसामध्ये तुम्ही छान अभ्यास कराल, आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक, लोकमंगल शाळेचं नाव लौकिक. कधीही विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कधी प्रश्न कोणी विचारला जगातली सर्वात सुंदर शाळा कुठली असेल, उत्तर काय असेल? तर फ्रेंड, यापैकी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे, आम्ही सर्व शिक्षक तुमचेच आहे. मगाचा एक किस्सा राहिला, त्या मीटिंगला मी आवाहन केलं की आपण गणित प्रयोगशाळा निर्माण करतोय किंवा शाळेच्या इंटरनल काय डेव्हलपमेंटसाठी आपण फुलाची पाकळी घ्या. तर साधारणपणे 10वीला फक्त 40 विद्यार्थी पालक आहे, तरी 15,000 रुपयाची देणगी पुढच्या 15 दिवसात गोळा होईल आणि त्याचा आपल्या शाळा डेव्हलपमेंटसाठी, विद्यार्थ्यांच्या मध्ये गणित आवड निर्माण होण्यासाठी किंवा बाकीची काही इंटरनल डेव्हलपमेंटसाठी निश्चितपणे फायदा होईल. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी, 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. हॅलो, सगळ्यांनी काका निकमान सर या काळात त्याचं देत नाही का, त्याने राजीनामा दिला, नोकरी सोडून त्याचा व्यवसाय करायचा. काय करायचा होता तो तुम्ही मंजूर केला नाही. त्यांच्या घरात त्यांना महत्वाचं त्यांच्या पत्नीला समजावून सांगितलं, त्यांना त्याची समजूत काढली आणि ते पुन्हा शाळेमध्ये आले आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक चांगला शिक्षक हा मिळतोय, पुढच्या विद्यार्थ्यांना पण मिळेल. आणि उद्याच्या कालावधीमध्ये ते रिटायर झाले तरी सुद्धा त्यांनी शाळेत यावं, मुलांच्या मध्ये शिकवावं. कारण आपल्या लोकमंगलच्या ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत ना, तसे शिक्षकाला मिळणं सुद्धा निश्चित. त्याचं कारण असं समजून घ्या, मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये किंवा मराठी माध्यमाच्या, परंतु आपण असं समजून आता सांगितलं तसं आर्थिक स्तर फार मोठा असणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाची म्हणावी अशी किंमत नसते. शिक्षकाला किंमत देणारा विद्यार्थी सुद्धा मिळणं हे शिक्षकाचं भाग्य असतं आणि हे आपल्या तिन्ही शाळेमध्ये आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्व शिक्षकांसाठी टाळ्या वाजवा. आणि यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की माझ्या आईला असं वाटत होतं की 7वी शिकेल का, परिस्थिती नव्हती. पण तिला असं वाटलं 11वी शिकेल का मुलगी, वाटतं तिला ग्रॅज्युएट होईल का. पण माझ्या आईच्या कष्टामुळं आम्ही शिकत गेलो. म्हणून माझ्या लक्षात आलं, त्यामुळे तुम्ही समजून घ्या, एवढं मोठं ग्राउंड आहे, पण आपण इंग्रजी माध्यम शाळेतून नाही काय एकाच काढा लागेल त्याच्याबरोबर जोडी. पण आपल्या सगळ्या शाळा अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत की जे शिक्षकाच्या कर्तृत्वाला, त्याच्या शिक्षणाला, ते घेत असलेल्या कष्टाला ती किंमत देते. आणि जेव्हा माझ्या संस्थेतल्या शिक्षकाला विद्यार्थी मान देतात, त्याचा अर्थ संस्थेला मान देत असतात. त्यामुळे या सर्व शिक्षकांच्या दृष्टिकोनातून मला अतिशय आनंद वाटतो. तुम्ही आणि शिक्षक दोघे, तर तुम्ही मोठं होणं, तुम्ही गाडीत नाही ना, आणि समजा मी काठी टेकत रस्त्यात चालू आहे, तुमच्या गाडीत बसून मला घरी सोडणं, याच्यासारखं भाग्य असणार नाही. एवढे तुम्ही मोठे व्हा, एवढीच विनंती करतो. आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे, आमच्या लोकमंगल शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय चिटणीस साहेब, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयाच्या आदरणीय आणि सन्माननीय मुख्याध्यापिका बाबर मॅडम, ज्येष्ठ आमचे स्नेही शिक्षक यादव सर, 10वी ब चे वर्ग शिक्षक निकम सर, माझे सर्व आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा जीवनातला शुभचिंतनाचा 10वीचा निरोप समारंभ म्हणून आपण शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे. आणि या शुभचिंतनाच्या कार्यक्रमाची आतुरता सर्व विद्यार्थ्यांना असते. गेले 3 ते 4 वर्ष मी सलगपणे 10वीचा वर्ग शिक्षक म्हणून काम करतोय. आणि गेल्या आठवड्यात माझ्या वर्गातील मुली मला विचारायला लागल्या की सर, शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे का? कारण तर निकम सरांनी मगाशी या गोष्टीचं अनुमोदन दिलं होतं की अलीकडं विविध गावामध्ये
शुभचिंतनाचे कार्यक्रम होतात आणि त्याला गालबोट कुठेतरी लागतं. आणि मी माझ्या विद्यार्थिनींना सांगितलं की यावर्षीचा निरोप समारंभ होणार नाही, कदाचित झाला तर तो अचानक होईल. मग विद्यार्थिनी माझ्या वर्गाला सांगितलं की सर आम्ही साड्या घेतल्या तर त्या घालायच्या कशा. तर मी मजेने त्यांना एक गोष्ट सांगितलं की ड्रेसच्या आतून साडी घाला आणि ड्रेस वरून शाळेत घाला, आणि अचानकपणे जर आपला कार्यक्रम झाला तर इथं ड्रेस बदलायची सुविधा तुमच्यासाठी दिली जाईल. मला थोडस मुलींनी रागवलं, मुली असं काय बोलताय, असलं काय बोलताय कधी. पण हे खरं तर तुम्हाला आठवतं की नाही कुणाच ठेवतं, 10वीच्या आमच्या वर्गातल्या मुलांना म्हणलं होतं मी की तुमचं माझं बॉन्डिंग काही जमना. यानंतर तुमचं वर्ग शिक्षक पण माझ्याकडे आलं नाही 2 महिन्यानंतर मला विद्यार्थी त्रास द्यायला लागले भरपूर असे, म्हणजे अडचण जायचे, ऐकले त्यांची मानसिकता असायची. आणि त्यामुळे मी तो बॉन्डिंग नावाचा शब्द खरं तर तो तुमच्याला प्रेरणा देण्यासाठी होता. इथे येणारा प्रत्येक शिक्षक हा तळमळीने शिकवतो. माझं काहीतरी देणं लागतं, माझा विद्यार्थी चांगला बनावा, आणि त्यासाठी हा विषय होता. आणि पुढच्या कालावधीमध्ये तुमचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं जमलं. आणि शेवटच्या तासाला मला वाटतं मीच म्हणलं की तुमचं माझं आता चांगलं जमलंय, आणि तो तास आम्ही संपवला. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, या शालेय जीवनातील मजेदार गोष्टी असतात. तुम्ही पुढच्या वर्षी कॉलेजला जाल, अनेक मित्र मैत्रिणी भेटतील, मात्र चिरकाल लक्षात राहणारे मित्र मैत्रिणी कुठले असतात? शाळेतले. तर शाळेतले असतात. तुम्ही इंजिनिअरिंगला जाल किंवा वेगवेगळ्या कोर्सेस घ्याल, ते कोर्सेस पूर्ण करताना तुम्हाला मित्र भेटतील. हे मित्र चिरकाल नसतात, आपले मित्र ते चिरकाल असतात, ते शाळेतले असतात. अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या लोकमंगल शाळा ही औद्योगिक वसाहतीतील शाळा आहे. आम्ही परीक्षा पण घेतली होती एकदा वर्गात की आपले मित्र 40 गावचे 40 मित्र आहेत. बघा, तुमचे मित्र 40 गावचे 40 आहेत. आमच्या वर्गामध्ये 51 विद्यार्थी आहेत आणि 51 विद्यार्थींचे 51 गाव आहेत. आमच्या गावातली शाळा आहे ती एकाच गावाची शाळा असते आणि एकाच गावातले सगळे मित्र असतात. तुमचे मित्र आता 51 गावात झाले. भविष्य कालावधीमध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर निश्चितपणे हे 51 मित्र तुमच्या कामाला येतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 10वीच्या परीक्षेला जाणार आहात. तुम्ही ध्येय निश्चित केलं असेल नसेल, आतापर्यंत केलं नसेल, तुम्हाला वेळ नसेल तर येत्या 15 दिवसामध्ये ध्येय निश्चित करा. कारण की बिना बोर्डची गाडी ही कुठंही वेगळ्या ठिकाणावर पोहोचते. आपल्या गाडीला बोर्ड असावा. त्यामुळे आपण काय करणार आहोत, कुठं जाणार आहोत, काय शिकणार आहोत, मला कुठला कोर्स घ्यायचा आहे हे आता निश्चित ठरवा. कारण की शिवाजी महाराजांचं वय होतं 16. लक्षपूर्वक एखादी काय सांगतोय, संत ज्ञानेश्वर माऊलींचं वय वर्ष होतं 16, माऊलींचं वय वर्ष होतं 14 आणि शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं 16. खरं तर मराठी भाषेमध्ये आणि मराठी चित्रपटामध्ये गीत आहे 16वं वरीस धोक्याचं. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शपथ महाराजांनी घेतली असेल तर ती 16व्या वर्षी घेतली होती. आणि गड किल्ल्यांची स्थापना या 16व्या वर्षी केली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही मी या 2 महाराष्ट्रातल्या महानुभाव व्यक्तींचं उदाहरण देतो. ज्ञानेश्वर माऊलींनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुम्ही 16व्या वर्षी 15व्या वर्षी 10वीत जर बाहेर पडत असाल तर हे निश्चित आत्ताच करा. कारण की हे निश्चित जर तुम्ही काही केलं नसेल तर तुम्ही भरकटलेली नौका ठराल. आणि म्हणून जीवनामध्ये शिकत राहावा. शिकण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या सातारा जिल्ह्याचे कलेक्टर असतील, सीओ मॅडम असतील किंवा मोठे मोठे व्यक्ती असतील, तुमच्या आसपास घराच्या व्यक्ती, वेगवेगळ्या मोठ्या व्यक्ती राहतात, तर त्या मोठ्या व्यक्तींचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर निश्चित ठेवा. ही सगळी मंडळी मराठी शाळेत शिकणारी आहे. आणि या जीवनामध्ये, आताच्या तर जीवनामध्ये शिक्षणाशिवाय अजिबात पर्याय नाही. तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला चांगलं घर बांधता येणार नाही, तुम्हाला चांगली गाडी घेता येणार नाही, तुम्हाला चांगला संसार करता येणार नाही. पण पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 3 वर्ष तुम्हाला शिकायचे, ते पण मनापासून शिका. या 3 वर्षामध्ये मेहनत कष्ट केलं तर निश्चितच तुम्ही मोठे होणार आहे. अजून एक शिकवता मी नेहमी मुलींना सांगतो, जे पहिल्यांदा चांगलं दिसतं ना नजरेत, पहिल्यांदा ते कधी चांगलं नसतं. म्हणून चांगली नजर आतापासून ठेवा. आपल्या जीवनामध्ये ध्येय निश्चित करा आणि वयाच्या शेवटपर्यंत
आपल्याला शिकत राहिलं पाहिजे. शिकल्याशिवाय पर्याय नाही. आता सुंदर सुंदर कपडे घालून आलाय, सुंदर सुंदर बूट घालून आलाय, मात्र हे कधी सुंदर होईल तर ज्या वेळेला 5 जूनला तुमचा निकाल ऑनलाईन लागेल त्यावेळेला आपल्या हृदयात धडधड नाही झाली पाहिजे. जर तुम्ही येणारे पेपर चांगले अभ्यासपूर्वक दिले तर निश्चितच तुमची धडधड ही कमी असेल. आणि म्हणून येत्या 15 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा. अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये आपल्या आई बाबांना कधीही विसरू नका. कारण की मोठा मुलगा झालेला हे नेहमी आपल्या आई बाबांना आवडतो. त्याचं नाव हे तुमच्यामुळे त्यांचं नाव मोठं होतं आणि त्यामुळे आपल्या आई बाबांचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव, आपल्या शाळेचं नाव हे तुमच्यावर निर्भर आहे. तुम्ही जीवनामध्ये निश्चितपणे तुम्ही नाव मोठं कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. निकम सरांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं मी पण आमच्या 10वीच्या वर्गात आणि 10वीच्या वर्गात सुद्धा पुढच्या येणाऱ्या शालेय जीवनातल्या ऍडमिशन संदर्भात तुम्हाला सूचना दिली होती की तुमच्या आसपास जे 9वी मध्ये किंवा 8वी मध्ये शिकत असतील मुलं तर त्यांना आपल्या विद्यालयात ऍडमिशन घ्यायला लावा. कारण की सगळी माणसं तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी असतात. शिक्षक हा वयाच्या 58व्या वर्षापर्यंत शालेय मुलामध्ये खेळणारा एकमेव हा शिक्षक असतो आणि त्यामुळे या शिक्षकांचा आदर करा. आमच्याकडून जर येत्या 3 वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील, चुका नाही म्हणणार आम्ही, जर आम्ही त्या पद्धतीने वागलो नाही तर अलीकडची पिढी एकदम खराब आहे. कारण की आमच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाला बोलवायला मला गाडी काढावी लागली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन आलो इथं की चला बाबांना तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आपण एक चांगल्या शाळेतील विद्यार्थी आहोत आणि एक चांगल्या आईबाबांच्या घरात राहणारे विद्यार्थी आहोत. तर तुम्ही चांगलं नाव कमवाल. कार्यक्रम संपल्यानंतर व्यवस्थित घरी जावा. येत्या 21 तारखेपासून आपली 10वीची परीक्षा आहे. त्या 10वीच्या परीक्षेला ध्येय निश्चित करून सामोरे जावा. कारण की ध्येय निश्चित असेल तर तुम्ही चांगला पेपर द्याल आणि चांगला पेपर दिला तर निश्चित तुम्हाला येणारे मार्क सुद्धा चांगले असतील. त्यामुळे चांगल्या मार्काची अपेक्षा आपण व्यक्त करूया. साहेबांना एक वचन देतो की साहेब आपल्या सेमी वर्गाचा निकाल हा 100% कायमस्वरूपी असतो आणि याही वर्षी आमचा वर्ग हा 100%ची परंपरा जपेल. आमचा 10वी अ चा वर्ग सुद्धा चांगल्या निकालाची परंपरा जपेल. त्यांचाही निकाल 100% लागेल. कारण की दोन्ही परीक्षेचे चांगले मार्क तुम्हाला आमच्यातर्फे देण्यात आलेले आहेत. तुम्हाला फक्त करायचे थोडंसं काम. ते आपण शिकवले, तुम्हाला थोडंसं काम कसं करायचं ते तुम्ही निश्चितपणे कराल आणि आपली निकालाची परंपरा राखाल. परत एकदा तुम्हाला आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने, आमच्या सर्व छोट्या विद्यार्थ्यांच्या वतीने 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे प्रिय मित्रांनो, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले प्रमुख यादव सरांना विनंती करतो की सर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. लाडकं व्यक्तिमत्व बोलला का तुम्ही? आज इयत्ता 10वी आणि ब विद्यार्थीनींचा निरोप समारंभ मी म्हणणार नाही. कारण निरोप त्यांचाच घेतला जातो ज्यांची भेट पुन्हा होत नाही. आणि मला वाटतं हे 10वी अ आणि ब जे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये असा ऋणानुबंध निर्माण झाला आहे की ते आवर्जून वारंवार शाळेला आम्हाला भेटायला येते. या नाही बाळाने आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून आपणा सर्वांचे मार्गदर्शक सर्वेसर्वा संस्थेचे आदरणीय श्रीजी चिटणीस, त्याचबरोबर 10वी अ आणि ब या दोन्ही वर्गांचे तुमचे आवडते प्रेमळ शिक्षक
प्रताप पाटील सर असतील, निकम सर असतील, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मॅडम बाबर मॅडम असतील आणि व्यासपीठावर मला बोलायचं काय त्याचा व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे संचालक पवार सर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं बघायला गेलं तर चिटणीस सरांसारख्या साहित्यिक माणसांना आपले विचार व्यक्त केल्यानंतर माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं हा प्रश्न. तरी पण मला त्यांनी सूचना केल्याप्रमाणे मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. तर 2 मिनिटच बोलणार आहे, 2 मिनिटं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहे. 10वीचं वर्ष आता तुमच्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट, दिशा देणारं वर्ष. दिशा देणारं वर्ष एवढ्यासाठी म्हणतोय की तुमच्या जीवनाचं नेमकं मार्गक्रमण कसं असेल याची दिशा या वर्षानंतर ठरणार. आम्ही सर्व शिक्षक म्हणजे आवाज कसा काय येतोय अजून? आम्ही सर्व शिक्षक म्हणजे लाईमलाईट आहे. लाईमलाईट माहिती का तुम्हाला? लाईमलाईट म्हणलं जातं. दीपस्तंभासारखं. दीपस्तंभ कुठं असतो? दीपस्तंभ ते पण माहिती. दीपस्तंभ हा समुद्रामध्ये असतो. काय काम असतं त्याचं? बंदरलेल्या जहाजाला किंवा प्रवासी जहाजांना योग्य दिशाचं मार्गदर्शन. म्हणजे बोलली आता कोकण यांच्या अगोदर गेलो. We are the teachers just like lamplight. आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. जीवनात मार्गक्रमण तुम्हीच करा. 10वीच्या परीक्षेला सामोरं जाताना आता तितकीशी अवघड परीक्षा राहिली नाही, तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून तेवढी लाईटली पण घेऊ नका, कारण या मार्गांवरच तुमचं 12वीचं भवितव्य ठरणार आहे आणि त्यानंतर जीवनाची दिशा ठरणार. मगाशी साहेबांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जीवनामध्ये आलेल्या, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आलेले प्रसंग सांगितले. एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणि मी सांगतो. जत्रेला कधी गेलाय का? जत्रेमध्ये एका जत्रेमध्ये फुगेवाला होता आणि तो काय करायचा? फुगे विकायचा. कसले? गॅसचे फुगे बघितले? त्यामध्ये गॅस असते, त्याला खाली जोरात तो सोडला की तो आकाशामध्ये उंच जातो. अतिशय हुशार होता तो. काय करायचा? त्याच्याकडची गर्दी कमी झाली, फुगे कमी विकायला लागले की तो हळूच एक फुगाचा जोरात सोडायचा, तो फुगा वर जायचा. की त्या जत्रेमध्ये जी छोटी मोठी मुलं असायची की नाही, ती त्या फुग्याकडे बघायची, अट्रॅक्ट व्हायची आणि मग परत फुगा खरेदी करायला यायची. असा त्याचा दिवसभर खूप धंदा झाला. म्हणजे अतिशय कल्पकतेनं तो व्यवसाय झाला. एकदा काय झालं, एक छोटीशी मुलगी आली आणि त्या त्या फुगेवाल्याचा सातारा ओढू लागली आणि त्याच्या ऐका नाही तर त्याला म्हणू लागली, त्याच्या एक कालावाला बी बलून ऊपर जायला. त्याच्या म्हणाला का नाही जाणार? जाणार. ये नीला वाला भी बलून ऊपर जाएगा, क्यों नहीं जाएगा? अफकोर्स जाएगा. ये रेड वाला बलून ऊपर जाएगा. शेवटी तो चाचा वैताग आणि त्यानं उत्तर दिलेलं फार महत्वाचं आहे. बाळानं लक्षात ठेवा. ती जी छोटीशी मुलगी होती तिथे प्रश्न विचारत होती की हा काळा फुगा वर जाईल का, निळा फुगा वर जाईल का, लाल फुगा वर जाईल का? त्या मुलीला त्या चाच्यानं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. बाळा, फुगा रंगामुळे वर जात नाही. व्हॉट इज देअर इनसाइड द बलून दॅट कीप द बलून इन द एअर. त्या फुग्याला हवेत जाण्याची शक्ती कोण देतो? तर त्याच्या आतमध्ये असणार तो जो गॅस आहे. तुझा रंग कुठला आहे, तुझी जात कुठला आहे, तुझा धर्म कुठला आहे, तुझा
गरीब आहे का श्रीमंत आहे याला महत्व नाही. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल यू कॅन डेफिनेटली बिकम अ मी तुम्हाला सांगितलं, काय उदाहरण सांगितलं तुम्हाला, त्याच्या मागचं कारण आहे. तुम्ही बऱ्याचदा मी वर्गामध्ये शाळेमध्ये पाहतो की मी असाच आहे, शेजाऱ्याकडे घे, त्याला ते मिळतं, मला जे मिळत नाही. वी आर ऑलवेज कंप्लेनिंग आणि आपल्या अनसक्सेस होण्याची कारणं आपण इतर गोष्टींना देतात. एव्हरी सक्सेसफुल मॅन हॅव डिफरंट टाइप्स ऑफ द ट्रबल्स इन हिज लाईफ. जास्त समाजामध्ये आदर्श ओळखण्याचा प्रयत्न करतो आपण. जास्त लांब जाऊ नका. आपल्या समोर आपल्या संस्थेचे अध्यक्ष बसलेले ते जबरदस्त स्ट्रगल करून या स्थितीपर्यंत पोहोचलेले मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं. 1989 साली हीच व्यक्ती पिकमी गोळा करत होती, पिकमी बँकेची. आता त्यांनी अनुभवातून सांगितलंय की त्यांनी शिक्षण त्यांच्या आईला वाटत होतं की माझा मुलगा 10वी पास होईल का, 7वी त्याला गणित येईल का. इतकी गरिबी असून सुद्धा आज एवढ्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष असून एवढ्या 7, 8, 10 संस्था चालवता येते, नगरसेवक झालेले आहेत. आपण समाजामध्ये आदर्श शोधतो. आदर्श तुमच्या माझ्या बाजूला आहे, पण आपल्याला फक्त डोळे उघडे ठेवून बघता आले पाहिजे. लांब जायची गरज नाही. आणि म्हणून मनातून पहिल्यांदा हे काढून टाका की मी असा आहे, मी तसा आहे, म्हणून मला यश मिळेल का नाही. व्हॉट इज देअर इनसाइड यू एकदा मनात तुम्ही ठरवा, यश तुम्हाला 101% ही भावना मनामध्ये तुम्ही निश्चितपणे ठेवाल. आणि मला खात्री, हात खांद्यावर मला खात्री आहे की लोकमंगलचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आयुष्याच्या कुठल्याच लढ्यात अयशस्वी होणार नाही. तो शिकला आणि नाही शिकला तरी आयुष्याची परीक्षा 101% लोकमंगलचा विद्यार्थी. कारण यश म्हणजे नेमकं काय असतं, शिक्षण म्हणजे काय असतं, हे जे एज्युकेशन तुम्ही घेताय 10वी 12वी ग्रॅज्युएशन, दॅट इज नॉट द एज्युकेशन. द रिअल एज्युकेशन इज व्हॉट, एज्युकेशन मीन्स व्हॉट, हॅव्हिंग अन एक्सपिरियन्स. अनुभव घेणं म्हणजे शिक्षण. आणि अनुभव घेण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालूच असते, ती राहतच असते. अनुभव घेतो म्हणजे शिकतो. मी सायकल शिकलो म्हणजे काय, तर मी सायकल चालवण्याचा अनुभव. म्हणून नुसतं शालेय शिक्षण संपलं म्हणजे संपलं असं नाहीये. शिक्षणाची प्रक्रिया ही लाईफ लॉंग चालणार आहे आणि ती आयुष्यभर चालणार आहे. मी परवा दिवशीच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण शिकतो म्हणजे अनुभव घेतो. मरायचं कसं हा अनुभव नसतो आपल्याला, त्याचं पण शिक्षण आपण कधी घेतो, मरताना. कारण माहित नसतं मरायचं कसं, ते कळतं कधी, मरताना. मेल्यानंतर काय होतं सांगा का, कोण पुढं बसलेलं मला काय होतं मेल्यानंतर. काय पहिल्यांदा यकृत बंद पडतं, लिव्हर बंद पडतं, स्वादुपिंड बंद पडतं, मांडीतला अवयव बंद पडतो. काय होतं नेमकं, मरण्याची प्रक्रिया काय हे आपल्याला शिकायला कधी मिळतं, मरताना. म्हणजे एज्युकेशन ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे. त्यामुळे शिक्षण हे संपणारच नाही तुम्हाला. त्यामुळे शिक्षणापासून लांब पळण्याचा अर्थच नाही. मग ज्याच्यापासून लांब पळता येत नाही म्हणजे ज्याच्याबरोबर मी नेहमी म्हणतो, ज्याच्याबरोबर आपलं लगीन लागलंय त्याच्याबरोबर संसार नीट तेव्हाच होणार जेव्हा आपण त्याच्याविषयी तक्रार करण्याची बंद करेल, तर आपला संसार हा सुखाचा होईल. आता मुद्द्याकडे आज या निरोप समारंभाच्या निमित्तानं जमले छान नटून फुटून जमले का. मुली किती सुंदर दिसतात, मुलं सुद्धा काय तोडली. छान वाटलं बघून तुम्हाला. असंच फ्रेश राहा, आयुष्य सुखानं करा, यशस्वी व्हा. आणि हे तुम्ही जे म्हणजे जसं म्हटलं जातं पसायदारा, मराठी तुकाराम ज्ञानेश्वरांचं पसायदानाचा उल्लेख पटाणकरांनी केला, ज्यामध्ये म्हणजे जोजे वाढतील शोधे लागले. तुमच्या मनामध्ये जे काय आहे की नाही वाढलो ते सगळं तुमची स्वप्न पूर्ण व्हावी या निमित्तानं मी हे तुम्हाला आशीर्वाद देतो.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इयत्ता 10वीच्या मुलांना बघावली तुला विशेष करून एक गोष्ट सांगतो की काय करा म्हणते का, परीक्षेला जायच्या अगोदर रोज प्रत्येक पेपरच्या जाण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांना नमस्कार, देवाला नाही केला तरी चालेल, गुरुजनांना नाही केला तरी चालेल, पण रोज पेपरला जायच्या अगोदर आपल्या आई वडिलांना निश्चितपणे नमस्कार करा. या जीवनामध्ये एकच फुकट गोष्ट तुम्हाला मिळते, तो असतो आशीर्वाद. त्याच्याकडे तुमच्याकडे काय हवंय, नम्रता आहे का, नम्रता. त्याच्यासाठी आपल्याकडे विनयशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे. आणि म्हणजे आई वडिलांना रोज नमस्कार करा. आणि माझं तत्व लक्षात ठेवा, काय करायचं नाही पियुष, काय करायचं नाही, प्रामाणिकपणे पेपर लिही, स्वतःवर विश्वास ठेवा, अजिबात कॉपी करू नका. जे आहे ते माझंच आहे, मी कष्टानं मिळवलेलं आहे, याचं स्वाभिमानानं आयुष्यात कधीतरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. खोट्याने जगू नका, खोटं जास्त दिवस टिकत नाही. आणि एकच विचार सांगतो आणि सांगतो, आयुष्यात काय जपा, बराच विचार सांगतो, लक्षात राहील तुमच्या, किंवा कदाचित राहणार अर्थ लक्षात आला तरी तो आयुष्यभर जातो. Wealth is lost. When wealth is lost, nothing is lost. When wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. When wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But everything is lost when character is lost. लक्षात ठेवा, एव्हरीथिंग इज लॉस्ट व्हेन कॅरेक्टर इज लॉस्ट. आयुष्यात संपत्तीला महत्व देऊ नका, संपत्ती गेली तर ती परत मिळवता येईल. आरोग्य बिघडलं, 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष त्रास होईल, ते परत मिळवू शकाल. बट व्हेन यू लूज युअर कॅरेक्टर, जेव्हा तुमचं चारित्र्य जाईल बाळांनो, ते परत माघारी मिळणार. त्यामुळे आयुष्यात काय जपायचं, काय जपायचं, चारित्र्य जपा. तुम्ही जीवनामध्ये काही कमवलं नाही तरी चालेल, तुमच्याकडे कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे, अशा पद्धतीचं कॅरेक्टर जपा. आणि ते तुम्ही निश्चितपणे जपाल अशी मी आशा बाळगतो. आजच्या निमित्तानं मला इथं विचार व्यक्त करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व विद्यार्थींना 10वीच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे असतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आय एम जस्ट ट्राईंग टू चेंज माय बिहेवियर. मी माझं वागण्यामध्ये माझ्या बदल करण्यात, कारण बऱ्याच जणांच्या बोलण्यात अजून सुद्धा तेच येते की बाबा रे भीती वाटलं, तर का भीती वाटली मला काय कळेल. मी थोडासा बदल करणार आहे माझ्यामध्ये, करायला फार उशीर झालाय. तो बदल काढण्याचा प्रयत्न करणार आहे. काही तुमच्याकडनं म्हणजे लहानांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात, तुमच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं तुम्हाला शिकवलं तसं आम्ही पण काही गोष्टी शिकलो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देतो. यशस्वी व्हा आणि नाव कमवा. तुमच्या आईवडिलांचं, तुमचं शाळेचं नाव त्या योग्य मोठं करा अशी अपेक्षा व्यक्त आणि समजू. हॅलो, खाली बसून गप्पा मारणं खूप सोपं असतं, समोरून बोलणं तेवढं काही जमत नाही सगळ्यांना. मला पण जास्त काही बोलता येत नाही. आपल्या संस्थेच्या अध्यक्ष चिटणीस साहेब आणि बाकी सगळ्या मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे. मी काय आता जास्त तुम्हाला बोलणार नाही, फक्त एकच सांगेन की तुम्ही सोशल मीडियाचा योग्य तो वापर करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझे नाव मी आज दिवस आनंदाचा आहे, पण थोडासा
इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वातावरण प्रवास करणार असतो तरी शाळेच्या कायम आपल्या राज्यासाठी आपले शिक्षकांनी मित्रांसोबत आणि इथल्या प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठ्या होण्यासाठी मदत करते. भविष्यात पुढे मोठ्या होण्यासाठी भविष्यात कोणत्याही आठवणी अडचणी आले तर आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ. ही फक्त सुरुवात आहे तरी घेऊ आपल्या स्वप्नाला साकार करा. बाकी शिक्षक खेळाचे मार्गदर्शक माझे खास मित्र PS जाधव सर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभेच्छेशिवाय तुम्हाला परीक्षा ही निश्चितपणे चांगली जाणार नाही. तर PS जाधव आपल्या संस्थेचे आमचे जे आधारस्तंभ आहेत चिटणीस साहेब त्याचबरोबर चिटणीस मॅडम त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ दोन्ही वर्गाचे वर्ग शिक्षक पठाण सर निकम सर त्याचबरोबर आमचे सिनियर शिक्षक क्रीडा प्रमुख यादव सर UG जाधव सर संचालक सतीश पवार सर मुख्याध्यापक बाबर मॅडम काळे मॅडम शिलवण सर वाले मॅडम गवाळे मामा चंद्रन मामा त्याचबरोबर वाडिले मॅडम राऊत सर कुंभार मॅडम. तर आज मला सरांनी 2 शब्द बोलायला सांगितले. ठीक आहे असं काय नसतं निकम सर कारण आज 10वीचा आता सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं म्हणजे साहेब चांगले बोलले त्याचबरोबर निकम सरांचं बोलणं झालं यादव सरांचं झालं पठाण सर बोलले तर त्यांच्या तुलनेत मी काय बोलणार असा प्रश्न निर्माण होतो. कारण बोलणं म्हणलं कसं असतं मला सगळ्यांनाच माहित आहे म्हणजे काम करायला आवडतं बोलणं जरा माझं जरा कमीच असते. तर आज सांगितलं यादव सरांनी छान गोष्ट सांगितली आम्ही बी ऐकत होतो की आपण आदर्श कुणाचा घ्यावा. कारण माझ्याही मनात बऱ्याच मला सांगायचं होतं की आपण म्हणतो थोडं महात्म्य होऊन गेले तरी तर त्यांचे जरा आपण त्यांच्या समान आहोत हात साबळे बोलून करा. तर आपण प्रत्येक जण म्हणत असतो पण बाळांनो आदर्श किंवा जे शिक्षण असतं आपल्या अजून अवतीभोवती असतं. जसं की यादव सरांनी आपलं उदाहरण सांगितलं मागाजी साहेबांचं मलाही बऱ्याच दिवसापासून हे उदाहरण सर सांगायचं होतं की खरंच म्हणजे गरिबीतून माणूस कसा इथपर्यंत आलेला आहे की त्यांचं जे कार्य म्हणजे आपण इकडे तिकडे धडकडत असतो बघत असतो पण ते न बघता आपण त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर गरीब श्रीमंत असं कोणी नसतं ज्या पद्धतीनं यादव सरांनी आता उदाहरण सांगितलं पुढे तुम्हाला सगळ्यांना. तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जण जे या ठिकाणी बसलेले आहेत ते सर्वजण सरळ सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची मुलं असत. आम्ही सुद्धा मुलांना ज्यावेळेस 10वीला होतो तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही तुमचा कार्यक्रम हा या ठिकाणी छान होतोय. आणि पठाण सरांनी सांगितलं की 2-3 दिवसापासून मुलांनी सांगितलं सर आम्हाला कार्यक्रम सांगा बरं कधी. आणि यांनी मेसेज टाकले होते की गाडी आणू नका मोबाईल आणू नका. तुम्ही नशीबवान आहे बाळांनो सगळी गोष्ट सगळे वस्तू तुम्हाला प्रत्येक वेळेस मागितली ती मिळते. आमच्या वेळेस मला काय आठवलं का 10वीचा कार्यक्रम झालेला सर साहेब
कारण त्यावेळेस एवढं ही नव्हतं फॅट नव्हतं एवढं कार्यक्रमांचं वगैरे. पण असू द्या, तुम्ही या ठिकाणी आपण आलाय तर आपण, मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन, ज्यावेळेस आपण परीक्षेला जाणार आहे त्यावेळेस चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा. कारण मुलांनो, आपल्या आई वडिलांचं जे ध्येय असतं किंवा स्वप्न असतं ते आपला मुलगा किंवा आपली जी मुलगी आहे तर ते मुलगा मुलगी की भविष्यात जाऊन म्हणजे पुढे जाऊन की तो मोठा व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, चांगला पगार मिळावा, पुढचं काय सांगायचं आणि ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणार. तर हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं बाळांनो. आम्ही सुद्धा गरिबीतून चाललोय, आम्ही काही इथं आलोय आता गाड्यातून असं नाही, त्याच्या मागचं बी काही कष्ट आहे बाळांनो. आणि अजूनही मला सांगा, आम्ही अजूनही काम करतो, शेतामध्ये जातो, काम करतो का? कारण कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. आज आपले संस्थेचे अध्यक्ष तिथं बसले, कारण त्यांचा स्टॅमिना एवढा आहे आम्ही बघतो. कारण ते तिथला कार्यक्रम करतील, पुण्याला जातील, पुण्याचा करतील, सातारमध्ये करतील, म्हणजे त्याच्या मागचं कष्ट आहे त्यांचं. आणि जो आयुष्यामध्ये कष्ट करतो त्याला एक दिवस चांगलं फळ मिळतं. तुम्हालाही सांगणं असेल, तुम्हीही चांगलं कष्ट करा, चांगलं तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे. तुम्हाला असं वाटते का, कुणाच्या आई वडिलांना असं वाटतं का, आईला किंवा वडिलांना की आपला मुलगा एखादा डाकू व्हावा, चोर व्हावा, असं वाटतं का? सांगा मला कसं वाटतं. कारण तुम्हीच आई वडिलांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलंय ते कशासाठी? कारण आई वडील प्रत्येकाचे मला माहित आहे, कारण मला प्रत्येकाची हिस्ट्री माहिती सगळ्यांची. मी प्रत्येकाच्या घरी गेलेलो आहे. कारण प्रत्येक जण तुम्ही कसं राहताय, केवढ्या छोट्याशा घरामध्ये राहताय आणि तुमचे जे आई आहे, तुमचे जे वडील आहेत, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरवतायत, देतायत का? आणि बाळा तुम्ही जर शिकला नाही तर आई वडिलांचं पालन पोषण कोण करा? म्हणजे आपण म्हातारपण ह्याच्यामध्ये आई वडिलांना आपण सांभाळण्याची भूमिका ही तुमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे. शिकल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुम्ही आई वडिलांचा सांभाळ करू शकेल. तर आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलायला दिले तर ते पुन्हा सांगतो. माझ्याकडून आणि आमच्या सर्व जे लोकमंगल शिक्षण संस्था आहे त्यांच्याकडून, सर्व स्टाफ कडून आणि माझ्या परिवाराकडून, जाधव परिवाराकडून तुम्हाला सर्वांना 10वी परीक्षेसाठी शुभेच्छा. चांगले पेपर द्या, मोठे व्हा आणि कधीही तुम्हाला अडचण आली, कुठल्याही गोष्टी अडचण म्हणजे कॉपीसाठी दुसरं सांगतो, सुख दुःखात मला कधीही अडचण येऊ द्या. ही जी आमची टीम आहे लोकमंगलची आणि आमचे प्रेरणास्थान खंबेर नेतृत्व आहेत, अध्यक्ष आहेत आपले चिटणीस आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला तर कधी हाक मारा, आम्ही तिथं उभं असेल, कधी फोन करा तुम्ही. एवढं बोलतो, तुम्ही बोलण्याची सोय करण्याची संधी दिली, सर्वांचं मनापासून धन्यवाद. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांचाच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. कारण वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा 5वी ते 9वीचा पुन्हा होणार. मात्र हे आता 10वीचे विद्यार्थी परीक्षेला जाणार आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत ती सर्टिफिकेट पोहोचणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी फक्त 10वीच्या विद्यार्थिनींचा फक्त कार्यक्रम घेणार आहोत. मी या ठिकाणी नाव पुकारेल त्या विद्यार्थिनींनी पटपट महोत्सवामध्ये आपण एकूण 16 घटकांचा समावेश केलेला होता. म्हणजे 16 क्रीडा प्रकार घेतलेले होते. हायएस्ट रेकॉर्ड झालेलं होतं आतापर्यंत. आपण 10, 12, 8 म्हणून 16 घेतलेले होते. आणि दुसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये आपण केलेली होती. दरवर्षी असते ती, पण यावर्षी आपण विशेष करून राबवलेली होती. ती अगोदरच सूचना अशी दिलेली होती
की वर्गातला एकही मुलगा एकही मुलगी 5वी पासून 10वी पर्यंत अशी राहणार नाही की जी कुठल्याही क्रीडा प्रकारामध्ये सहभागी नाही. म्हणजे ईच अँड एव्हरी प्रत्येक स्टुडंट हा कुठल्या ना कुठल्या तरी क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी विशेष एकदा सगळ्यांनी काढला. पहिल्यांदा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये ज्या विद्यार्थिनींचे 10वीचे प्रावीण्य दाखवलेलं होतं त्यांचे मी नाव इथं पुकारले. त्यांनी पण समोर येते साहेबांच्या आपल्या सर्टिफिकेट द्यायचे आणि पडती सुद्धा निवडते. इयत्ता अशोक शिंदे, इयत्ता 10वी अ, 2 चांगले उत्तेजना. त्यानंतर उत्तम धमाळ, इयत्ता 10वी ब, धावणे इयत्ता 10वी अ, 100 मीटर धावणे इयत्ता 10वी अ, 10वी ब, तृतीय क्रमांक सानिका गोडसे, प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक इयत्ता 10वी अ, आयुष राज, द्वितीय क्रमांक रेहान मलिक मुलानी, क्रमांक सानिया कुमारी सोनकुमार सिंह, क्रमांक राणी रमेश चव्हाण, अपूर्वा संतोष नलोडे. 4 गुणिले 100 मीटर टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. पण त्यांच्याकडे द्या. हो सर. 24-25 या शालेय पावसाळी स्पर्धा, शासकीय स्पर्धा ज्या पार पडलेल्या होत्या चाऊस स्टेडियम या ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्या विद्यालयातील सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रावीण्य दाखवलं होतं त्यांचा महत्वाचा इतर सत्कार होणं गरजेचं आहे, त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वैयक्तिक स्पर्धामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये 12 विद्यार्थ्यांनी मिळून 12 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं होतं. आणि सांघिक स्पर्धामध्ये 2 ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं होतं. एक व्हॉलीबॉल आणि दुसरं क्रिकेट. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. नावं घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमचा उचित असा सन्मान केला जाणार आहे. सर्टिफिकेट शासनाची आपल्याला आलेली आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला विद्यालयातर्फे भेट करून देणार आहे. तुम्ही इतर समाजाचे ग्रुप फोटो होईल आणि मग त्यानंतर तुम्ही जागी विजेची स्पर्धा झालेली होती. या तिहेरी मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक या विद्यार्थी सावंत जय संतोष, इयत्ता 10वी, ज्ञानेंद्र काळोखे, इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, तालुकास्तरीय आणि अरे आता